सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विविध आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी आणि देशातील शिक्षण व्यवस्थेला हादरून सोडणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज मनमाड शहरात सर्वपक्षीय आणि सर्वसामान्य जनतेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे। हे आंदोलन प्रामुख्याने 3 मुख्य मुद्द्यांवरून करण्यात आले। वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या नीट परीक्षेतील पेपर फुटी आणि घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले। या नैतिक जबाबदारीतून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली आहे। शहरातील मुख्य चौकात झालेल्या या धरणे आंदोलनात मनमाड शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सोनम वांगचुक आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। देशातील वाढता भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी उपस्थित वक्त्यांनी प्रशासनाला दिला। आंदोलनाच्या शेवटी मागण्यांचे निवेदन स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे पाठवण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी मनमाडच्या जनतेने दिला आहे। जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड।